Only for hot girl in the place. आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे या व्हिडिओमध्ये जो काही टॅब दाखवण्यात आलेला आहे हा टॅब जे आहे ते महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जे काही योजनेतून मिळालेला टॅब आहे। तुम्हाला सुद्धा तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि टॅब तुम्हाला मिळवायचा असेल तर महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर पुढील शिक्षणासाठी जसं की एमएसटी सीईटी जेडब्ल्यू आणि नीटची जी काही परीक्षा होतात या परीक्षेच्या तयारीसाठी मोफत टॅब दिला जातो। यावर्षी सुद्धा याची जी काही फॉर्म आहे ती सुरू होणार आहेत आणि 10वीचा निकाल सुद्धा आता लवकरच लागणार आहे। तर लाभ घेण्यासाठी काही तुम्हाला डॉक्युमेंट लागतात तर ते योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याची जी काही यादी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची माहिती आज आहोत, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांची जी काही गोंधळ होतो निर्माण आणि वेळेवर डॉक्युमेंट मिळत नाही। त्यामुळे आपल्याला जे काही डॉक्युमेंट आहे ते आधीच तयार करून घ्यायचे आहेत। ते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला कशा पद्धतीने काढता येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ। इयत्ता 10वी पास झालेल्या ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसी या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून पुढील एमएसटी सीईटी जेडब्ल्यू आणि नीट या परीक्षेच्या तयारीसाठी मोफत टॅबलेट दिला जातो। योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याचे जे काही ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी निघतात याची जाहिरात निघते आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो। यासाठी जे विद्यार्थी 11वी सायन्सला ॲडमिशन घेणार आहेत किंवा येत्या पुढील काळामध्ये जसं की जेडब्ल्यू नीट आणि एमएसटी सीईटी इत्यादीची परीक्षेची जी काही इत्यादी परीक्षा देणार असेल तर अशा विद्यार्थ्यांना याचा जे काही लाभ आहे तो दिला जातो। यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो आणि याचे जे काही फॉर्म आहे ते इथे आता या वर्षासाठी सुद्धा जे आहे ते सुरू होतील। त्यापूर्वी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात फॉर्म भरण्यासाठी। यामध्ये 8 ते 10 प्रकारचे डॉक्युमेंट लागतात। आता यामध्ये महत्त्वाचे म्हणजे काही डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर मिळेल, जसं की 10वीची मार्कशीट असेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स। परंतु काही जसं की कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमिसाइल सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल असे काही डॉक्युमेंट आहेत ते जे की आपल्याला फॉर्म सुरू झाल्यानंतर वेळेवर मिळत नाही लवकर। त्यामुळे जे आहे ते आपल्याला फॉर्म भरण्यासाठी जे आहे ते कमी कालावधी दिला जातो 10 ते 15 दिवस आणि या कालावधीमध्ये आपल्याला डॉक्युमेंट वेळेवर मिळत नाही। जे काही नॉन क्रिमिनल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट असेल हे लवकर वेळेवर मिळत नाही। त्यामुळे आपल्याला जे काही फॉर्म आहे तो भरता येत नाही। त्यामुळे मित्रांनो हे जे काही डॉक्युमेंट्स आहे यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि डोमिसाइल सर्टिफिकेट तर असे काही कागदपत्र आहे ते तुम्हाला आधी काढून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचा फॉर्म जे आहे ते भरता येईल आणि तुम्हाला जी काही गोंधळ आहे ती निर्माण होणार नाही। त्यासाठी मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो आणि यामधले कोणते डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला आधी काढून घ्यायचे आहेत आणि ते कशा पद्धतीने काढता येणार आहे याबद्दलची माहिती तुम्हाला सांगतो। मध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, त्यानंतर सिग्नेचर आणि विद्यार्थ्यांचा आधार कार्ड हे झाल्या 3 बाबी। नंतर पुढचा आहे कास्ट सर्टिफिकेट। कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ओबीसी व्हीजेएनटी किंवा एसबीसी या कॅटेगरीपैकी एक असणारं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। नसेल तुम्ही काढलं कास्ट सर्टिफिकेट आत्ताच काढायला टाकून द्या, जेणेकरून जेव्हा फॉर्म सुरू होतील तोपर्यंत तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट मिळून जाईल। मित्रांनो व्हॅलिड नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला काढायला टाकायचं आहे। यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो। कसं काढायचं याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही घर बसल्या सुद्धा काढू शकता आणि आपला व्हिडिओ पाहून काढू शकता किंवा आपले सरकारी सेवा केंद्र इथे जाऊन आपला नॉन क्रिमिनल काढून घ्या, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर गर्दी होते आणि त्यामुळे लवकर डॉक्युमेंट मिळत नाही। त्यामुळे आजच आपले डॉक्युमेंट काढायला टाकून द्या। पुढचा आहे 10वीची मार्कशीट। आता ही मार्कशीट 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला मिळेल। मग याचं काही आपल्या 10वीच्या मार्कशीटचं एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे। जेव्हा 10वीचा निकाल लागेल त्याच्या 10-15 दिवसानंतर तुमच्या शाळेमध्ये हे 10वीची मार्कशीट येते। ते जे काही मार्कशीट आहे ते मग तुम्हाला लवकर जे आहे ते घेता येईल कलेक्ट करून किंवा गोळा करून। याच्यामध्ये 10वीची मार्कशीट तुम्ही रिझल्ट लागल्यानंतर जे आहे ते गोळा करू शकता। पुढचा आहे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा 11वीची सायन्सला ॲडमिशन घेतल्याची पावती। तर आता हे जे आहे हे रिझल्ट लागेल त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल। तर हे जे आहे थोडंसं बाजूला ठेवूया आपण। 11वीला ॲडमिशन घेतल्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा सायन्सला ॲडमिशन घेतली म्हणून ॲडमिशन पावती। 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला आहे म्हणून याचा तुम्हाला प्रूफ द्यावं लागते। एकतर तुम्ही इथे बोनाफाईड सर्टिफिकेट देऊ शकता किंवा ॲडमिशन पावती देऊ शकता। तर हे सध्या आपल्याला मिळणार नाही, जेव्हा तुमची ॲडमिशन होईल तेव्हा तुम्ही ते कलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर पुढचा आहे डोमिसाइल सर्टिफिकेट। डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जे आहे ते काढायला टाकून घ्यायचं आहे लवकरात लवकर, जेणेकरून आपल्याला जे आहे ते नंतर हे डॉक्युमेंट जे आहे ते पुन्हा आपल्याला गोळा करण्याची आवश्यकता राहणार नाही। फक्त काही डॉक्युमेंट म्हणजे की 10वीची मार्कशीट असेल किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट हे कमी कागदपत्र तुम्हाला गोळा करावे लागेल। काही वेळेस जे आहे ते 10वीचं हॉल तिकीट मागतात किंवा ॲडमिट कार्ड सुद्धा इथे मागितलं जाते बऱ्याच वेळेस। तर हे अशा पद्धतीचे मित्रांनो 8 ते 9 प्रकारचे डॉक्युमेंट लिस्ट आहे
तुम्हाला सुद्धा फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कागदपत्र जे आहे ते गोळा करून घ्यायचे। आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे, या डॉक्युमेंटला काढण्यासाठी भरपूर वेळ जातो। त्यामुळे तुम्ही आता हे डॉक्युमेंट जे आहे ते काढायला टाकून घ्या, जेणेकरून जेव्हा फॉर्म सुरू होतील तोपर्यंत मग तुमचे हे डॉक्युमेंट जे आहे ते इथे तयार झालेले असतील आणि काहीच डॉक्युमेंट तुम्हाला मग गोळा करावे लागेल, जसं की 10वीची मार्कशीट आणि बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन पावती। अशा पद्धतीचे जे काही 3 डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला नंतर गोळा करता येईल, परंतु हे नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट याला वेळ लागतो। त्यामुळे आज आपले कागदपत्र काढायला टाकून घ्या आणि काढून घ्या। स्वतः काढायचे असेल तर त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, ते सुद्धा पाहून तुम्ही तुमचं कागदपत्र काढू शकता। आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, त्यानंतर तुम्ही जे आहे यासाठी अप्लाय करू शकता। अशा पद्धतीची मित्रांनो ही महाज्योती फ्री टॅबलेट योजना आहे, जी की 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील MST CET JEE आणि नीट परीक्षेच्या तयारीसाठी मोफत टॅब दिला जातो। या योजनेसंदर्भात जे काही रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, ते कशी काढावी लागतात याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपले जे कोणी मित्र परिवारातील ओळखीचे असतील ज्यांना 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे आणि या कॅटेगरीमधून असतील आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता।